हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्भगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. भीष्मालगे धर्मरायो सर्व धर्मांतो कंची श्रेष्ठ म्हणतात. भीष्मो गुरु शुश्रूषा म्हळ्यार मालगड्यांगेल सेव करचे तो ते आन जवो आम जवो गुरु जवो आमगेले भशेन मालगड्यांक सेव करची हेची सर्वश्रेष्ठ म्हणून सांगता. मागीर धर्मरायान सत्य आनी असत्य कंची सत्य कंची असत्य म्हणून आमी विवेचन करची कशी म्हणून म्हणटाना तांणी सांगताची भवेत् सत्यं न वक्तव्यं वक्तव्यम् अनृतं भवेत्. यत्र अनृतं भवेत् सत्यं सत्यं व्यापी अनृतं भवेत्. म्हळ्यार ಕೆಲವು ಕಡೆಯಿಂದ ಪಟ್ಟಿ सांगता जाता ताजीन चांग जात म्हण जाल्यार त्या फट्टी धर्मा विरुद्ध जायना. ಕೆಲವು कडेन बद्द सांगून कसं की अन्याय जाता म्हण जाल्यार त्या धर्मा विरुद्ध जाले पयले या आन्य कशी म्हण म्हळ्यार पळय मागीर ಈ ಈರ್ಷ್ಯಾ ನಿಂದಾ जळकी पिशे दैन्य भाव या परे दोष नमे हे दोष निवारण करची कशी म्हणून धर्मराय निमगिता ताजे खातीर भीष्म सांगता सुरवेक कोप जेवचे खातीर कोप आमकां कसो निमत येता ताजें कारण कसं म्हणून पळोवका आनी क्रोधाचे नाश करची कशी साध्य जाता म्हणून तें पळोवका. म्हणून कशी लोभात क्रोधः प्रभवति क्रोधात लोभात क्रोधः प्रभवति परदोषैः उदीयते क्षमया तिष्ठते राजन क्षमयामी निवर्तते म्हणून म्हळ्यार लोभात क्रोधः प्रभवति मस्त लोभ असल्यार क्रोध येता म्हळ्यार कोप येता. लोभ म्हळ्यार कसं न्ही म्हणून पळोवका आशे हें जाय तें जाय म्हूण दिसचें तें आश जाल्यार जेवूका आनीकी जेवका म्हूण दिसचें पळय तें अति आसे म्हणटा पळय ताजी निमतीची ताका लोभ म्हणचें कळ्ळें. ताजी निमती कोप जाता कित्याक कसं की जाय म्हूण दिशिल्लें मस्त म्हाका जाय आशिल्लें तें म्हूण दिशिल्लें तें मेळ्ळी म्हणटना क्रोध येवचे सहज न्हय. तें क्रोध तसलें येवच्याक मूल कारण कसं जाल्लें आशी. आनीक कसं म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಾಂಕ दुसऱ्याले चुकी बेंचुचे काम आसता तांकांय कोप चड आसता. क्षमा गुण चड केलेले तशी आमगेले आंगांतू क्षमा गुण ताळमे वाडयली तशी कोप नाश जाता म्हूण सांगून भीष्म सांगता. मात्र न्ही आतां काम आनी क्रोधाक कसले संबंध तें मागीर सांगता. संकल्पात जायते कामः सेव्यमानो विवर्धते यदा प्राज्ञो विरमते तदा सद्यः प्रणश्यति. पळय कसं की एक आमकां आशी मनांत आयले एक संकल्प आपणे एक चंद ओते सिनेमा पळोवका जेव ई TV पळोवका जेव ती काणी आयकोका देवाल विशय आयले बारी लायक देवाल विशय आयले क्रोध नंची ना. देवाल विशय ಅಂತ ಆಶೆ ಇಲ್ಲ ರೀ क्रोध म्हळेल ना. हे ऐहिक विशय आस पळय भायरचे विशय बाह्य विशय म्हणटा तांत भितर आसक्ती चड जाल्यार तशी संकल्प म्हणजे ताका त्या आसक्तीक संकल्प ते म्हाका जाय त्या वेळाक जायते कामः ते जाय म्हळेल आश जाल्ले न्ही सेव्यमानो विवर्धते तें जावका म्हूण म्हणलेले सेव्यमानो ते आशी भोगील तशी विवर्धते आनी चड जाता. पळय कसले खावका म्हूण आशिल्ले ते खाल्लेले तशी आनी इतली खावे तशें असले आशी जाता. आमचे गेल्यान एक उतरस कसं न्ही म्हूण म्हळ्यार नाल्लेल्यांक चिकोल चड खाल्लेल्यांक आशी चडी म्हूण तशी खाल्लेली तशी ते आनीकी खावे म्हळेले आशी जत शिवाय कळ्ळें. ताजे खातीर बुद्धंत जन प्राज्ञ म्हूण म्हळ्यार ज्ञानी जन कसं करता विरमती यदा प्राज्ञो विरमते म्हळ्यार कोण ज्ञानी जन आसा पळय तांणी हे आशी रबयताचकी संकल्प करनाचकी त्या वेळाक तदा सद्य प्रणश्यती. त्या काम म्हूण म्हळेलें
नाश जाता म्हूण सांगता. काम येयल्यार कसो जाता, क्रोध जाता. कामात ब्रवती हें क्रोधात कामात क्रोधो अभिजायते म्हूण सांगून कृष्णान गितेन तूं सांगा न्ही. क्रोधात भवती सम्मोहा, मागीर ताजे परिणाम कसलो म्हणून गितेन कृष्णान सांगला. तशी आतां तेंचे विशयी भीष्मय सांगता आसा. पर असूया क्रोध लोभावंतरा प्रतिमुच्यते दयया सर्वभूतानां निर्वेदाद विनिवर्तते. पर म्हळ्यार पर असूया क्रोधो लाभ म्हळ्यार क्रोधा निमती क्रोध आनी अतिआशे म्हळ्यार एक लोभ ताजे निमती विंगड जनालांतू दोशूची वेंचून काडका जाता. कळवे ते दोश काडचे विंगड जनालांतू ही चुकी ती चुकी सोदूचे कोणे वसवे. असूया म्हूण म्हणलेले असूया परासूया म्हूण म्हणलेले दोश ताजे निमती जाता. हें तसला रे परासूया म्हणलेले दोश खंयचे निमती वता म्हणून भीष्माला निमकीत धर्मराय तो सांगता. वैराग्य विषय वैराग्य विषय वैराग्य म्हळ्यार इंद्रियाक कसकी सूख जाय म्हूण लेखता पळय तांकां दुखून आमी विरागी जावचे. आनी ज्ञानी देवाल विशय सांगता पळय ह्या पुरे अर्थ करून घेवचे. तेदना आमगेला आंगान तुले परासूया म्हळ्यार दोश वता. इतक म्हूण म्हळ्यार ज्ञान नातील जाल्यार कसो जाता. अज्ञाना निमती प्रभव मोह अज्ञाना निमती मोह शूर जातकय. पापाभ्यासात प्रवर्तते मोह ते कसं जाता गोसवे म्हळ्यार अज्ञाना निमती मोह येयले. मोहा निमती मनुष्य पाप काम करत आसता. ताजे निमती प्रवर्तते ते पाप वृद्धी जातवर आसता. जाल्यार कोण प्राज्ञ जनाले ज्ञानी जनाले सहवास करतकी तदा सद्य प्रणश्यती तांगेल निमती मोह उणी जाता म्हूण. तरी वेदोक्त धर्मशास्त्र कसलं म्हूण कळना नातल्या रे. शास्त्र विरोध जावन आशिल्ले कर्म करची इच्छ जातना ताका विदित्सा म्हूण म्हणटाचे. आतां दुख्खाक कसले कारण असवे ताका परिहार असवे म्हणून धर्मरायान निमगितन भीष्म सांगता. प्रीत्या शोकः प्रभवति वियोगात् तस्य देहिनः यदा निरर्थकं वेत्ति तदा सद्या प्रणश्यति म्हूण. म्हळ्यार अति प्रीती कोणाल वैर आसा पळय ताजे निमती अति आसक्ती निमती दुख्ख जाता. म्हळ्यार अति आसक्ती आसता आमकां तेजी आसक्तीशील वस्तू मेळना तेन्ना दुख्ख जाता. अति कोपा निमती अति क्रोधा निमती अति प्रिती निमती कोणाले वयर आमी अति प्रिती दवरताची बायल चेडूं बामणू अशी तेदन तांगेले वियोग जाल्यार दुख्ख जाता. जाल्यार ताजे शोक उणी जावची कशी ताका परिहार कसले म्हणटना आमी दुख्ख केल्यार कसले जाल्यार आमी कळून घेतले कसले आमकां मेळना म्हूण म्हणलेले ज्ञान येता पळय त्या वेळार शोक आपापीची उणी जाता म्हूण सांगता. तशी क्रोध लोभ आनी अभ्यासबल आजी निमती जावन दुसऱ्यांक मारचे तसल पुरे हीन कार्य जाता. हाका आतां पळय परासूया म्हूण म्हणलेले अशी पळय तसलेची परासुता म्हणलेले दोश ते कसं न्ही. परासुता म्हूण म्हळ्यार विंगड जनाक दिश मारका म्हूण दिसचे दय ना शिरपचे हीन कार्य हे पुरे परासुता म्हणलेले दोश. जाल्यार कोणाक दय चड जाता कोणाक वैराग्य चड जाता तांगेले ते दोशू आपापी उणी जाता. सत्य त्यागात तू मात्सर्यम अहितानां च सेवया एतत्तु क्षीयते तात साधूनाम उपसेवनात सत्य गुण आनी त्यागात कसं जाल्यार त्याग करचे. मागीर नाही सत्य आनी त्याग असल्यार हे पुरे उणी जाता. कोण सत्याची त्याग करता म्हळ्यार पट्यो मारचे तसले जीवन कोणाला आसता पळय ताजे निमती मात्सर्य म्हणलेले एक दोश जाता. ते खंयचे निमती परिहार जाता म्हळ्यार सत्पुरुशाल सेवा कोरका सत्पुरुशाल सहवास कोरका. तेन्ना तांणी सांगतात न्हू आमकां कसल सकडी चंग विशय येवं सांगता पळय तेन्ना जिवनांत वैराग्य येवचें तेन्ना मात्सर्य नाश जाता. कुल अज्ञानात ततेश्वर्यात मधो भवति देहिनां एबिरेव तु विज्ञातेः सच सद्या प्रणश्यति. आमगेले कुल श्रेष्ठ आमकां मस्त ज्ञान आसा आमकां जावजेल्ले ऐश्वर्य आसा ह्या पुरे कोणा आसता दुरभिमानी जन म्हणटाचे. ते दुरभिमानी जनाक देहाभिमान चड आसता. कोणाक देहाभिमान आसता तांकां मद म्हणलेले दोशू सूर जाता. तशें न्हू देहाभिमान करून नज चड म्हणल्यार देह हांव न्हय हांव म्हळ्यार भितर सुजे आत्मा म्हूण म्हळ्यार ज्ञान केन्ना येता पळय तेन्ना देहाभिमान नाश जाता केन्ना की ते मद म्हणलेले दोशूय नाश जाता. आतां ईर्ष्या म्हणलेले एक वायट गुण. ईर्ष्या खंयचे निमती जावचे ईर्ष्या म्हळ्यार मत्सर म्हूण येता खंयचे निमती जावचे
मनशाक मनांत मुस्ताश आसता ताका नेरवेरचून घेवचें जायना जाल्यार कोणकी ती ताणले केलाशी कोणकी अनुभव करतरस म्हळ्यार आतां एक ताका चंद घर बांदूका म्हण आसलेलें म्हण लिखया ताज्यान कसं केलें हातपाय दडयल्यार घर बांदचें जायना जाल्यार कोणकी एकलो घर बांदून संतोश पावतरस तें पळयतना मनांत एक चीं जाता पळय अयो आमकां जाय न्ही तो केदो व्हडलें घर बांदिलें असल गुणाक ईर्श्या म्हणचें तशी विंगडाले सुख संतोश पळोवच्या साध्य ना म्हण जाल्यार त्या मनशाक ईर्श्या म्हणलेलो दोश आसा म्हण कोणाक ज्ञान आस कोणाक विवेक आस ताजे निमती मात्र ही ईर्ष्या जवो जळके पिशे वत्ता अनेक म्हळ्यार विभ्रमान लोक बाह्यानां द्वेष्यैः वाक्यैः असम्मतैः कुत्सा संजायते राजन लोकान प्रेक्षा अभिशाम्यती म्हळ्यार कुत्सा म्हळ्यार निंदा दोश म्हणटाची कुत्सित गूण म्हणटा पळय विंगड जना निंद करचे तशी कोणाक असले निंदा दोश येता म्हणल्यार दुष्ट जनाल सहवास केलेले जनाक तांणी ते दुष्ट जनाल सहवास करतात दुष्ट जनाक कोणेंय चांग म्हळेलें ना तांणी विंगड जना निंदा करचे हे आयकून 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 हांकांय निंद करचे स्वभाव येता जाल्यार कोण सत्पुरुशाले सहवास करता तांगेल नडवळकीची मना दवरूंक नासता क्रमेण निंद करचे दुश्चट उणी जाता प्रतिकर्तुं न शक्ताये बलस्तायापकारिणे असूया जायते तीव्र कारुण्याद विनिवर्तते बलिष्ठ एकलो शत्रूस म्हूण लेख्या ते बलिष्ठ शत्रू ताका कसो लेपुणी करून प्रतिकार करका म्हूण लेखताची तो आमगेलो शत्रू ताका प्रतिकार करता ताणें आमकां कर न्ही मे ताका प्रतिकार करता म्हूण जाल्यार ते जायना म्हूण जातना मनशाक तागेले वयर असू येता खंय अयो म्हणजे कसले करूं जायना न्हय तो कशें भोंवतरस पळय आका असूया म्हणचें हें असूया म्हळ्यार गूण खंयच्या निमती तागेले वयर आमी करून दाखोवचें अयो ताका बुद्धी ना ज्ञान ना तशें न्हू तो आमकां बाद दिता ताण बाद दिता म्हूण आमी प्रतिकार करूं वच्चे कसले करता गेले तो असो कितले बादिल दिवो एक दीस वोंटेतान राबयतलो ना आमी तशी तागेलें मरण जेवच्या पुरो दुर्योधनाल बरी वय बा तशें न्हू आसो तागेले वयर करून दाखोवचें आसो ताका कसं की देवान प्रारब्ध दोशान तशी करचें काम दिलां हांवें करूं जायना तेदना हें असू येवणी जाता भीष्म सांगता कसो गोतसवे धृतराष्ट्राल चेडू वालन तूं ह्या त्यार दोश आशिल्ले तशें न्हू तांगेले सर्वनाश जाल्ले तुमगेल्यान तूं ह्या परे दोश ना तशें तुमी किर्तिवंत जालीची म्हणून भीष्म सांगताची मागीर भीष्म मागीर सांगता कसं न्ही म्हळ्यार पळय श्रद्धदानः शुभां विद्यां हिनादपि समाप्नुयात् सुवर्णमपि च अमेध्यात् आददीता विचारयन म्हळ्यार कळवे अति नीच एकलोस म्हूण लेख्या तागेल्याक एक उत्तम विद्या खंयची आसा म्हूण जाल्यार तो नीचू ताका कसले आमी विद्या शिकचे म्हूण नाका तागेले निमकां म्हाका तूं ती विद्या दितवे तो दिता म्हळ्यार ती श्रद्धेन शिकचे तो नीचूची कळवे जाल्यार आमी शिकची कसले विद्या न्हय तशी ही ताका म्हळ्यार आतां भांगर एक मातयेन तूं पूर्ण आसता गलीज आसता सोळमतावे आमी ना न्हय ते काण बेंचून स्फुट करून वापुरनाचवे तशीच विद्या चांग एक विद्या कुत्सित मनशालांत आसल्यार तागेल्या निमगून आमी ती विद्या घेवेत म्हूण सांगून भीष्म सांगता मागीर सांगता ताकाच समजावन सांगचे जाल्यार एक तांणी दृश्टांत दिताची कसो गोश्ट स्त्रीरत्नम दुष्कुलाच्चापी विशदाम अमृतम पिबेत म्हळ्यार एक नीच कुलांत एकली स्त्री जन्म आयल्या जाल्यार तिगेल्यान तूं सदाचार सत्नडवळिका सकडस बारी उत्तम स्त्री जावन आसती तेदना अयो तिगेल जन्म तिगेल कूल नीच म्हूण सोडचें न्हय तिका प्रतिग्रहण कोरयेत म्हणस विशमाद अमृतम पिबेत म्हळ्यार अदुष्या ही स्त्रियो रत्नम आपइत्येव धर्मता म्हळ्यार रत्न रत्न आपरत्न इत्येव धर्मतः आतेक वज्र कैकी नरका पडले अंत पडले तंतु पडले जाल्यार ते वेंचून काडयेत म्हणस चांग स्त्री नीच कुला आसल्यार तिका परिग्रहण कोरयत म्हणस उद्दा पिवका जाल्यार उद्दा जेवूका म्हूण दिसता पिवूका खंय उद्दा ना खंय एक हीन स्थळ थंय कोणेय वचनाची चिकलट भरलेलें स्थळ थंय उद्दा आस जाल्यार तांनीन मर्त मर्त म्हणजे तंतसल उद्दा खंय पिवेत म्हणस धर्माचे दृश्टीन पळोवत जाल्यार स्त्री रत्न आनी उद्दाक ते दूषित न्हय म्हूण सांगून आसता हांगाक हें शांती पर्व जालें आनी आतां मोक्ष धर्म पर्व म्हूण हांतूय भिष्मा लागीं ताणें
धर्मरायानं उपदेश निमगूच आसा अंतूय निमगूच आसा हें खंयच्यान मोक्ष धर्म परमांतू पळया मोक्ष धर्म कसलो म्हूण म्हाका सांग म्हणून कोणें युधिष्ठिरान तेन्ना तो सांगता पळय धर्म साधनेक अनेक मार्ग पुरे जन एक मार्गार वता म्हूण सांगू जायना तांणी तांकां जाय जाल्यार मार्ग अनुसरसी ताची जाल्यार धर्म साधन करचे खातीर खंयचे कार्यय व्यर्थ म्हूण लेखचे नाका जाल्यार मोक्ष साधनेक मोक्ष प्राप्ती जावका आत्मसाक्षात्कार करून घेवका अपरोक्ष ज्ञान पावका म्हण जाल्यार श्रवण मनन निधिध्यासन हें एक तपस्सूशी कोरका म्हणून भीष्म सांगताची जाल्यार केन्नाय कोणाक मोक्ष प्राप्ती जावका म्हणस तांणी श्रवण मनन निधिध्यासन कोरका म्हण जाल्यार लौकीक भोग सोडका जाता लौकीक भोग पुरे तात्कालिक सूख दितले म्हूण सांगून उडगास दवरले म्हूण जाल्यार लौकीक भोगांत वैराग्य येत रस्त पळय तेदना मोक्ष साधने खातीर मस्त प्रयत्न कोरयेत आतां युधिष्ठीर निमगिता पळय मनशांक तांणी गळशिलेल संपत बारी प्रीती आसता तांगेल बायल तांकां मस्त प्रीती आसता तांकां जल्लेल चिरडुमा वयर मस्त प्रीती आसता आनू अम्मा आननी अम्माल वियोग जाता त्या वेळार दुख्ख जात न्हय तें दुख्ख कशी कळून घेवेता म्हळ्यार दुख्ख उणी करून कशी घेवेता दुख्ख जाता प्रत्येकल्याक तें दुख्ख कशी उणी जाता म्हूण निमगितना भीष्म सांगता काय पळय नष्टे धने वा दारे वा पुत्रे पितरी वामृते अहो दुःखम इति ध्यायन शोकस्य आपचितिम चरेत म्हळ्यार आतां कसकी एक संपत मस्त करून दवरलो खंयचे एक कारणान सर्व लॉस जाली म्हणलें बायलेल वयर मस्त मोगू कसकी कांय ना जाली की कसकी जाल्ली बायल गेली पुत्ता वयर मस्त मोगू पूत कसकी निमती पुत्ता कळून घेतले मोरका म्हणना तो सोंड चमकलो कसले जेवो तेवूय दुख्खाची अम्माल वियोग जेवचा पुरो हें त्या वेळार आमगेल मना कसं दिसता भीष्म सांगता तेदना सामान्य जना कसं यो सगळी लोकांत दुख्ख अबरला मिगेल जिवनांत दुख्ख अबरला म्हूण सांगून न्ही लोकांक न्ही मिगेल जिवनांत दुख्ख अबरला म्हूण सांगून दुख्ख पावतर आसताची बी त्या वेळाक तशी दुख्ख पावतर आसतना तें दुख्ख निवारण जेवचें म्हूण आसवें ताजे खातीर शोक परिहार जावका म्हूण जाल्यार प्रपंचांत हांव एकलो न्ही हें दुख्ख भोगतलो कितलीं जन भोगताची पळय रामाला न्हू दशरथा पुत्र वियोग सोणी बे सावित्रीक सत्यवानाल वियोग जाता ती मागीर वटे सावित्री व्रत न्ही म्हूण सकड पळयतात न्हू आमी ते जावन ती वापस बामणा पावता त्या विशयी विंगड पत्नी वियोग कितले जना जाल्ला न्हय तशीची पुत्र वियोग पळय तांडव वैश्य मुनी पळय तांडव कुमाराक दशरथान शब्दवेदी विद्येन मारतना तांणी कितली दुख्ख भोगलीची न्हय आनम मेल्लेल जनांचे लोकांत कितली जन आसाची हे त्या पुरे उडगास केल्ली म्हूण जाल्यार हे लोकांत पुरे जन दुख्ख भोगताची म्हूण आमकां कळटा पळय तेदना आमगेल दुख्ख उणी जाता प्रपंच आशिल्ल्या जनान जन्म आयिल्ल्या जनान एक ना एक दीस मरूका न्हय तशें जावन पळय हे प्रपंच म्हणल्यार दुख्खा सागर अंत भितर आयली नंतर सुख दुख्खादी मनशां सुचेची म्हणून मनांत व्हेल्ली म्हूण जाल्यार त्या वेळार तशें सूख म्हळ्यार कसलें सूख तसल्यार शाश्वत सूख मेळचें म्हूण ना मे असल प्रश्न येता तेदन योग्य जनाल संसर्ग मेळ्ळी म्हूण जाल्यार तांणी शाश्वत सूख म्हळ्यार एकच मोक्ष त्या विशयी सांगताचे तेदना ते मोक्ष मेळका जाल्यार मनशान कशें सुका म्हूण सांगता तें आमी गीताध्ययन केलें म्हूण जाल्यार गीते मोक्ष शास्त्र म्हणचे न्हय कृष्णान मोक्ष मेळका जाल्यार कशें सुका सज्जन म्हळ्यार कसं न्ही सात्वीक म्हळ्यार कसं न्ही हे पुरे सांग न्ही मे तशी ते पुरे आमी रुडसून घेतल्यार जिवनांत अळवडसून घेतल्यार त्या वेळार आमी शोकसागर हें पळय सगळो दीस दुख्ख 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 म्हणटा पळय तें दांठून वताची आतां आमकां दिसता कोणकी मेल्ले न्हय मेल्लेले जेन्ना मेल्लेले एक घरांतूल कोणकी प्रितीच मेल्ले बामण मेल्लो की बायल मेल्ली की त्या वेळार तांणी
घोळो कोण रडताची नमे जलरी मेल्लेल जन कतीर आम्ही आजी रडतर असायची पाय आमगेल कतीर अन्यको कोणकी रडता तश चावनो एक विषय मना होरका मेल्लेल जनाल कतीर रडचे व्यर्थ इत्या म्हणारे कोणकी मेल्ले आम्ही रडलीची आम्ही मरताना अन्यकले रडतात त्यांनी मरताना अन्यकले रडताची जगत्य अशीची निजावनो सांगू सुलभ म्हूण दिसू पुरो पण संपत्तू माता पित्र वियोग संपत्ताचे नाश जावचे पुत्र वियोग मागीर बायलेल वियोग बामणाल वियोग या पळय दुःख सैसूच्याक सुलभा विषय नाही जाल्यार लायक ज्ञान एक दृढ मन दवरून एक तपस्य आचरणीशी करचे निश्चित ज्ञान आणि शास्त्राचे अध्ययन मनन सत्संग हाजे निमते जावन दुःख सैसून घेवचें साध्य आसा आमकां तेदन कसं जालें मनावता सत्संग करता करता कृष्णान सांगला पळय आत्म म्हळ्यार कसं न्ही म्हूण आत्माक मरण ना देहाक मात्र मरण सांगता न्हू कृष्ण वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति परोपराणी नरो अपराणी म्हळ्यार पोरणे आमगेल कांड उड्डयल्या म्हण के आत्माक देह कांड उड्डोवचे मागीर नवे आमगेल नेसनाचे तशी आत्माक नव देह मेळटा आमी भागवतांत चित्रकेतू म्हळ्यार लेकर आयले काणी पळयताचे आमी नवे ताणें तागेल पूत मरतना रडतना ताका नारद महर्शीन अंगिरस महर्शीन येवन तुगेल पुत्त आमी दाखयताचे म्हण दाखोवचें आसा ते पुत्ताक सांगताचे तुका ल्हान सगळो दीस रडता मारया तूं यो वापस हेंचे देहा भितर तेन्ना तो सांगता खंयचे देह कोणा न्हू कोणा म्हाका अनेक अनेक जन्म जाला हांव आजी खंयचे अन्नाला न्ही आम्हाला कते वापस येवका प्रतिपंत मरतना एक वेळ बायल रडल्या एक वेळ आन रडला एक वेळ आम्म रडल्या एक वेळ चेडू रडल्याची तस केल्यार आमी कोणाला खातीर म्हणून वापस येवचें जाता जायना हें देह येवचे वच्चे येवचे वच्चे काम आत्माक देवान सांगिल्ली तशी खंयचे देह नाश जाल म्हणून रोडका खंयचे देहाचे बंधू बांधव नाश जालीचे म्हूण रोडका खंयचे देहात आसतना मिगल संपतो नाश जाल म्हूण रोडका म्हणून ताणें सांगचें आसा कळ्ळें ते तशें जावन आमकां एक विशय कळटा कसो म्हळ्यार आत्मा विंगड देह विंगड आतां आमी तूं कोण म्हूण म्हळ्यार आमगेल आयडेंटिटी म्हूण आमी सांगता पळय ते देहाची आत्मात न्ही आत्माक आयडेंटिटी ना आत्मा आयडेंटिटी केदन मेळचे गोश्टी आमकां स्वरूप ज्ञान म्हणटाची मोक्ष मेळच्या लागीं जेतना ते देहांतू मिगेल स्वरूप कसलें मिगेल आत्मस्वरूप कसलें म्हूण कळटा पळय ताका स्वरूप ज्ञान म्हणटा कोणाकी स्वरूप ज्ञान जाल्ली की तांकां परोक्ष ज्ञान जाता परमात्मा तत्वज्ञान जाता कळ्ळें तशी आतां आमी तशें जावन कसो लेखू का म्हूण म्हळ्यार आत्मा विंगड मिगेल हे देह विंगड हें शरीरय मिगेल न्ही जेवो हांग म्हाका मेळ्ळेलें सुख भोग जागो बामण बायल खंयचे मिगेल न्ही जाल्यार पळय आजी आव एक जागो घेतलो ताजी सुख हांव भोगता आसा पाय कोणकी भोगता तो जागो अन्य कोणाल की जाता जन्मा येतना आमी कसले घेवन येनाची वतन कसलें व्हरू ना खंय तर म्हळ्यार जन्मा येतना आमकां देवान दिलेलें शरीर वतन तें देवाक दिवन वचचें आमी पंचतत्वाचें शरीर पंचतत्वांत समर्पण करचें तशी हे देह म्हाकाय मेळनासच्या पुरो अन्य कोणाकी मेळनासच्या पुरो अवंगलशी हें म्हूण कोणाल मनान तूं कळटा की तांकां दुख्ख वेदना व्यथा कसलें ना इतक म्हळ्यार सुख दुख्खादी कोणाक शरिराक आनी शरिराक संबंध पाविल्ल मनाक नवे मिना आत्माक आसवे कसलें दुख्ख आसवे ना नवे न जायते न म्रियते कदाचित् म्हूण सांगून कृष्ण सांगता पळय नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः पळय आमगेले शरिराक उजू लागले कुडले पोक्कोळ येता दुखता कितले वळवळ येता म्हण ना नवे शस्त्रां मारले कुडले शरीर झिरझिर झिरझिर जावन मरता म्हूण भितर आशिल्लो आत्माक कातरो जातवे लासूचे जातवे देह लासून वतना आत्मतंत तुकून भायर वचून दिता आत्मा दवरून कोणी कातरू जायना तितली सूक्ष्म आत्मा तशी आत्मा विंगड देह विंगड मन विंगड मनाक संबंध पाविल ते सुख दुःखा विषय
ते कसल निमती जत्ता म्हळ्यार कामक्रोधा निमती विशयासक्ती निमती जत्ता. तशें शरीर एक कवच. कवच म्हळ्यार कसन म्हणजे शरीर भायरच्यान एक आमकां कवच मेळ्ळ्या बरें. त्या कवच शरीर एक कवच तांतू भितर देवान एक आमकां मन म्हूण दिला. तें मना पशी सूक्ष्म एक बुद्धी दिला. त्या बुद्धी पशी सूक्ष्म एक चित्त म्हूण दिला. एका दुखून मन बुद्धी लीन करचे, इंद्रिय मनांतू लीन करचे, मन बुद्धींतू लीन करचे, बुद्धी ज्ञानांतू लीन करचे, मागीर आत्मांतू लीन जावचे. कडेर म्हणटना आत्म परमात्मांतू लीन जाता म्हणून कळबे. तसल वेळाक म्हळ्यार परमात्मा लीन जाता म्हळ्यार परमात्मा जत म्हूण न्ही, आत्म परमात्माल ಒಟ್ಟು ಒತ್ತಾ म्हणून ते सायुज्यश्च परो सारूप्यश्च परो सालोक्यश्च परो सामिप्यश्च परो. परमात्माले देहांतू जागूक येवच्याक सायुज्य मोक्ष म्हणचे ते कोणाच्या काही साध्य ना. ब्रह्म आनी वायुदेव तसल पदवीर आशिल्ले जेन्ना मात्र सायुज्य मोक्ष मेळचे म्हणून शास्त्र सांगता पळय. जाल्यार आत्म केन्ना परमात्मा लोका वत्ता तेदना थंय जेवो आत्म केन्ना परमात्मा पळयता तत्वज्ञान जाता तेदना ते देहाक संतोष येना, दुःख येना, तसल एक स्थिती येता. द्वंद्व ना, निर्द्वंद्व स्थिती. संतोष ना, दुःख ना, जया विषय ना, अपजया विषय ना, मान ना, अपमान ना, असल स्थिती कसं म्हणजे कसं आहे ब्रह्मानंद पावचे म्हणून म्हणटाचे. म्हळ्यार कसं ते ब्रह्मानंद म्हळ्यार मोक्षा लागीं स्थिती ती. तशें मोक्ष म्हणजे तसल जे ना कोणा ती मोक्ष स्थिती मेळ्ळा पळय तांकां पुनर्जन्म म्हूण ना. वपास सुरवेक पण ते उपदेश दिला. आतां वपास सांगता यथा काष्टम च समेयाता महोददौ समेत्य च वपयेताम तद्वद भूत समागमः. भूत म्हूण म्हळ्यार प्राण्य जीवनांत ಒಟ್ಟು ಜತ್ತಚ್ಕೆ ಅತ್ತ खंयकी जल्लोल चल्लो खंयकी जल्लील चेल्ली तांणी मुखार सुनू बामण बायल जाताची दाम्पत्य जीवन सुरू करताची. कशी जगतू एक प्रवाह म्हण लेखला उदकाचे. ते उदका भितर कितले की राकड होळण येता न्हय, बरी भरती उदक जोर पावसाळी पळय रानांतून राकड पुराय होळण तर रसता. थंय एक रान्ना दुखूनच सुमार राकड होळण येयल्याचे म्हणल्याक ते पुरे ಒಟ್ಟು वतावे ना. प्रवाह ಒಟ್ಟು ಕೆಲವು ಒಟ್ಟು ಎತ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಕೈ ಸಕಡೆ ವಿಂಗಡ ಜತ್ತಾಚಿ. ಜೀವನ ಐ ತಶೀಚಿ ಕೈ ದುಕೂನ್ ಕಿ ಆಯಿಲೆ ಕೈ ದುಕೂನ್ ಒಟ್ಟು ಜತ್ತಾಚಿ. ಸ್ವಲ್ಪ दूर तई ಒಟ್ಟು वच्चा पुरोची मागीर वापास विंगड जावच्या पुरोची. अशी जीवनांतू खंयकी दुकून संबंध खंयची आन आम्हाला पडटा, खंयची एक जीव देह घेवन येयलो कितले की कळतय ते अन्न आम्हाला वटस मध्य कैकी अन्न एक बामण म्हणलेल की बायल म्हणलेल की एक राकोड म्हणले की मेळ्ळे ते जगत प्रवाहांतू तांगेल वटस कितली काळतय देवान सांगेल तितली काळ खंयकी एक पण ते दोन विंगड जावन वता. अशी पुरे जीवन कशी प्रवाह ಒಟ್ಟು आयिले दोन्ही रुक्काचे कुडको समुद्रांत ಒಟ್ಟು मेळटा. ಒಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ दूर तय ಒಟ್ಟು पळून वता मागीर वापास विंगड जाता. तशीची खंयची आत्म या प्रपंचांत खंयची देह घेवन येता. बंधू मित्र बामणू बायल पशु म्हणटा पळय ರಣಾನುಬಂಧ रूपेण पशुपत्नी सुद्धा आलय हा म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ काळ तय ಒಟ್ಟು आसताची. मागीर वियोग जाता. तशें जावन बंधू रुपारी आयलींची बामण बायलांनी म्हणून म्हणटा पळय 7 जन्माचे अनुबंध म्हणून शास्त्रांत तशें कसले ना. वर्डिकेचे अनुबंध 7 जन्माचो. एक जन्म जल्ली कुडले मागीर रणरूपारी वपास कसं की एक संबंध घेवन ज्ञाती जावन आनी येवच्यो पुरोची की नशी रबूक पुरोची त्या परमात्माला निर्णय. तशी अति स्नेह अति ममता अति आसक्ती खंयचे विशयांतू सम न्हय. प्रति मनशाल जीवनांतू सुख दुःखादी असची अस कालचक्र गुंतर असता. सुखार आशिल एक पंद दुःखा पडता, दुःखार आशिल सुखा बत्ता, दुर्बळ आशिल ओढ जेवच्या पुरो, ओढ आशिल नेला मारून वच्च्या पुरो. कालचक्र म्हणच्याका आजी सदृढ म्हूण म्हळेल पाय खंयची एक सीक आसच्या पुरो. आत उलयला म्हणून मनिशान नेगडीन ना म्हूण जेवच्या पुरो. हे पुरे काल निर्णय म्हणटाची. देवान लेखील तशी विधी प्रेरणा म्हणून म्हणटाची कळबे विधी निर्णय म्हणून. तशें जावन तसले रे सगळे जगत एक पंत दोळ घाले. सुखच म्हणून सांगची जिवा पशी चड, दुःख म्हणून सांगचे जन दिसताची. त्या म्हळ्यार कारणय कसं नाही म्हणून म्हळ्यार सुख येईल आमकां मनाक वचना, दुःख बग्गी मना वता. तशी जेवो एक उडगासता बर का कितले की जन्मांतराचे कर्म प्रारब्धान आम्ही सुख दुःखादी अनुभविसी तर असताची प्रति जन्मांतो त्या उडगासता बर का.
ताजी खातीर शरीर आमकां नुस्ती देव शरीर दिना पाप पुण्य पुरे अनुभव करचे खातीर शरीर स्नेहेन तिलवत् सर्वं सर्गचक्रे निपीड्यते तिलपीडैः इवाक्रम्य क्लेशैः अज्ञानसंभवैः म्हळ्यार स्नेहेन तिलवत् सर्वं सर्गचक्रे निपीड्यते आतां स्नेह म्हणजे कंचक म्हळ्यार तेल्लाक तिलवत् तिळेल तेल कोरका जाल्यार ते तिळू सगळेची गाणांतू वट्टिता पळया तांतू दुखून ते आला भायर येता न्हय तशीची स्नेह असले स्नेह प्राप्ती जावचे खातीर आतां स्नेह म्हळ्यार दोन अर्थ करीत तेल्लाकय स्नेह म्हणटाची तुप्पाकय स्नेह म्हणटाची त्या म्हळ्यार अंटंटू जावन आसता आमी स्नेह म्हणचे पळय ते एकल्या वयर एकल्या प्रिती तेवूय स्नेह अंटू ते न्हय ओटू अंटसून आसता पळय जोर प्रिती म्हणली कुडल्या जाल्यार तेल प्राप्ती जावच्या खातीर कसं करताचे आमी तीळ वट्टिताची तशीची हे संसार म्हणलेले गाणांत आमी हांगा येईल जन्मा येईल जीव पुराय हे स्नेह प्राप्तीक आशे करचे म्हणून सांगून स्नेह प्राप्तीक म्हळ्यार तेल्ला प्राप्तीक तिळू वट्टीत कशकी वट्टिताची कशकी तशीची मनशांक एक स्नेह प्राप्तीची आश आसता आनी मेगल प्रिती तांनी मेगल प्रिती ह्या प्रिती खातीर तांणी सुख दुःख क्लेश दुःख कष्ट हाक अंतू घाल न्हू वट्टिले वरीत तांकां म्हळ्यार सुख दुःखादी कश्टांतू तांणी एक नमने चुरणीत जावन वताचे आशी कसं न्ही अयो स्नेह मेळटा म्हळ्यार बायल म्हळेले स्नेह मेळटा तिगेल खातीर कितले की सुख दुःखादी भोगताचे बामण म्हळेले स्नेह मेळटा म्हळे खातीर कितले की बामणा खातीर कश्ट भोगताचे चेडू म्हळेले स्नेह मेळटा म्हळे खातीर आनम कितली कश्ट भोगताची अशीची कळ्ळें कसं की एक स्नेह मेळका म्हण जाल्यार तेल मेळूक तिळू कशी वाट्टिता पळय तशी आमकां देव वाटिता तुमकां स्नेह म्हणून तशी संसार चक्रांत आमी सगळेची गश्टून घाल्ल्या वरी जावन वताची अनेक कसं म्हूण म्हळ्यार भागवतांतूय सांगताचे मनीस जन्म आयलो मागीर भजगोविंदांतू शंकराचार्याने सांगचे कसं म्हूण म्हळ्यार जन्म आयली नंतर कसला येईल म्हळेले उद्देश विसरून वचून बायल बामणू देह गेह अंत भितरी बुडलींची न्हय ताजे खातीर काते कांता कस्ते पुत्रा हा म्हूण सांगून सांगिले शंकराचार्यान कोण तुगेल बायल कोण तुगेल पुत्र खंयचे तुगेल संपत्त कांय ना एक दीस तूं हांगा पुरी सोण वच्चे म्हूण सांगून तशी एक बायले वारडिकोन घेतली कुडले बामणू तिगेल खातीर तिगेल तीक पोसूच खातीर चेडवां पोसूच खातीर अन्याय जावन संपादनांनी करूं शूर केले पापसंग्रह जाल्ल्या वरी जलते न्हय आमी रत्नाकर व्याधाल काणी पळयला न्हय बायल चेडूव म्हणून आनी बंधू बांधवांक संतोष करचे खातीर पोसूचे खातीर वायट काम करचें जाल्यार ताजे पापफलाचे दुख्ख ह्या लोकांतू परलोकांतू विंगडा मेळटवे ते आमी रत्नाकर व्याध म्हळ्यार वाल्मिकीन तागेले पूर्वांतू बेड जावन आसतना व्याध जावन आसतना नारद महर्शीन तूं केलेलें पाप तूं बायल चेडवां पोसूचे खातीर दरोडे करता प्राणींक मारता हें पुरे पाप जेल न्हय हे पापान तुगेलें बायल चेडू मंटू घेता कैवे निमगेला वतू हें म्हणटा तो बायलेल्या चेडवाले निमगूच्या वतना तांणी सांगता तूं केलेलें पाप तुका आमकां कसलें वांट तूं कशी संपादन करून हाडटा म्हूण आमकां गोतसवे आमी खाली तूं हाडलेलें छंद करून जेवण खाण करून आसताची पोसूची तुगेल काम तूं पाप करता की पुण्य करता की म्हळ्यार आमकां गोतना म्हणटा वांट कशी घेवची आमी म्हूण बायल चेडू म्हणटा पळय तशी निजावन ते आमगेल पाप फल आमी अनुभविसूं का कोणाकय वांटून दिवच्याक जायना बायलेक दिवच्या जायना चेडवां दिवच्या जायना बंधू बळगांक दिवचें जायना एकल्यान केलेल्या पापाक तोची भागीदारू तोची जबाबदारी शिवाय विंगड कोणाकय दिवच्या जायना तशी आतां एक घरा यजमानान पाप करून संपत्त पावन बायल चेडवांक सूख दिल्यार बायल चेडवां पाप ना कोण पाप केला यजमानान तो मांद्र शिक्षे अनुभविसिता बायल चेडून शिक्षे अनुभविसिनाची एक न्हय एक दिसू तांकां दुख्ख आसता जिवनांत ते म्हळ्यार तांणी पाप कार्य केला तशी अनेक कसं म्हळ्यार ಕೆಲವು ಜನ ಮನ आसता युधिष्ठिरा श्रीमंत जन आसता पळय तांणी भारी बुद्धंत तेची दुर्बळ जन आसता पळय तांकां ज्ञान ना म्हूण तशी न्हयची न्हय
फुडले पूर्वांत फुडली जन्मांत जन्मजन्मांतरांत कसल चांग काम केला कसल पाप काम केला तक जावन श्रीमंतनी दुर्बळे म्हण म्हळेल रितीरी तन्नी जन्मा येताची आनी श्रीमंत जावन येवन सुखन बैसूच्या परत दुर्बळ जावन येवन दुःखन बैसवच्या परत जलरी खंयचीक पुण्या निमती मस्तू संपत आसल्यारी तांकां सुखन बैसूच्या मेळीश ना मस्त दुर्बळपण आसल्यारी भारी संतोशार आसतल जनय आसताची हाका पुरी कारण आमगेले पूर्व प्रारब्धाची दैवाधीन म्हणटाची हेंची संसार चक्राची एक विशेषता म्हण सांगून युधिष्ठिराक भीष्म सांगता अनेक कसं म्हण म्हळ्यार पुण्यबल असं म्हण जाल्यार दैवानुग्रहस देवाल अनुग्रह जाई जाई म्हण आमी मागल्यारी आमगेल पुण्य क्षीण जाला पुण्यबल ना म्हण जाल्यार देवाल अनुग्रह आमकां आसना एक पंद देवाल अनुग्रह असं म्हण जावो तो बुद्दंतकी पेद्दकी मूर्खुकी हेडिकी पराक्रमिकी आळसुकी विद्यावंतकी दुर्बलकी बलिष्ठकी अविद्यावंतकी कसले जावो तक्का सुख म्हळ्यार मेळटा बारी भाग्यवंत जत्तो ई तेका म्हण म्हळ्यार भाग्य सर्वत्र फलती म्हण सांगून म्हळ्यार बरी भाग्य म्हळ्यार पळय ते आसल्यार भाग्य म्हळ्यार विंगड कसले सांगचे नाका दैवानुग्रह म्हणायचे हें आशिल्ले जन पुरे सुखी जावन आसताचे तरी युधिष्ठिर निमगे तशें प्रपंचांत पूर्ण सुख म्हूण आशिल्लें कोणेय नांचिवे आजा म्हूण तेदन तो सांगता असच बा येच मूढतमा लोके येच बुद्धेः परां गताः ते नराः सुखमेदन्ते क्लिश्यति अंतरितो जनः म्हळ्यार बरी मूर्ख जल्लो संपूर्ण अविद्यावंत अज्ञानी मूर्ख म्हणटा पळय तो आनी संपूर्ण विद्यावंत ज्ञानी जल्लो आत्मज्ञान मेळ्ळलो म्हणून पुरो तांणी निमान दोग जन सुखाचके इत्या म्हळ्यार मूर्खाक कसली प्रज्ञ आसना ताका सुख म्हळ्यार खंयचें म्हूण गोतना दुःख म्हळ्यार खंयचें म्हूण गोतना तितली मद्दा तितली बुद्धिमान दियो तो तगलितले आसतो ताका तेंची सुख अन्यकलो ज्ञानवंत हें पुरे नश्वर परमात्मा एकलोच शाश्वत म्हूण म्हणलेलें पराज्ञान कळ्ळलो दोग जन मात्र सुखार आसताचे विंगड पुराय जन सुखार आसनाचे अंजाण मूर्खय न्ही अंजाण बुद्धंतय न्ही अंजाण संपूर्ण विद्यावंतय न्ही अंजाण अविद्यावंतय न्ही अंजाण संपूर्ण ज्ञानी न्ही अंजाण अज्ञानी न्ही तसल जन मात्र जीवनांत सुख दुःखादीच म्हूण अनुभविसिताचे पूर्ण मूड तन्नी अल्पतृप्त नवे तान्नी भीक मागोची पट्टा मेळ्ळो नानतील जेवो मूड तान्नी संतोशार आसताचे तशीची अल्पतृप्त जावन आशिल्ले मूर्खय सुखार आसताचे नित्यतृप्त जावन आशिल्ले ज्ञानी सुखार आसताचे अर्धमर्ध ज्ञान आशिल्ले जन तांणी सुख दुःखादींत बुड्डून आसताचे ताजे खातीर म्हणचे युधिष्ठिरा अल्पविद्या महागर्वी म्हूण अर्धंबर्ध शिकिलो म्हणटा पळय आमी अर्ध कळसो चकून देवन वता पुर्ती कळसो ತುಂಬಿದ ಕೊಡ ತುಳುಕುವುದಿಲ್ಲ ते हल्लाना म्हूण सांगून उदातान तुला हल्लना म्हूण सांगून जेवो तरी तुका कळ्ळी नमे आत्मज्ञानीक समाधी स्थितीन तो आनंद मेळटा मूर्ख जनाक तांगे आशिल्ले स्थितीन तांणी संतोश आसता जाल्यार मध्यम तुला अज्ञान आसा पळय तांणी मात्र दुःख भोगचे शीत उष्ण सुख दुःख लाभ अलाभ जय अपजय ह्या पळय द्वंद्व म्हणटाचे ह्या द्वंद्व कोणाले आसा तांणी दुःख भोगताचे द्वंद्वाक अतीत जावन कोण आसाची तांणी सुखार आसताची म्हूण सांगून म्हणटा जाल्यार सुख दुःखांतम आलस्यम दुःखम दाक्ष्यम सुखोदयम भूतिः स्तेवम श्रिया सार्धम दक्षे वसती नालसे सुरवेक सुख अशी दिसता कळ्ळें सुख केन्नाय सुख आमी सुखार आसाचे म्हूण लेखल्यार ते दुःखांत जावचे दुःखांत सुखाचे अंती कसा म्हळ्यार दुःखाची कोणीय सुखार आसाचे म्हूण लेखूंक ना कडेर म्हणटा दुःख तांणी भोगताची आलसी तामसी जिवांक मस्त कश्ट आसता तेंची कोण दक्ष जावन आसताची तांगेले कर्तव्य कर्म करताची कोण निरपेक्ष जावन आसताची तांकां जीवन मस्त कश्ट आसच्या पुरो दुःख अनुभविसूचे काय पुरोची जाल्यार निरपेक्ष कर्म करतले जन कडेर म्हणटना मोक्ष सुख म्हळेले तांकां मेळटा तशें म्हणून उडगास दवरका एक आलसी कोण आसा ताका केन्नाय कश्ट मेळटा
तेची कार्यदक्षता कोणा आस तांकां केन्नाय सुख मेळटा म्हूण सांगून लेखुका. तशी आतां पळय हांगाय आमी पळयताचे आतां जिवनांतू शिकचे वेळार शिकनाशी आळसाय दाखयल जेन्ना मागीर जिवनांत कितले कश्ट भोगताचे तेची शिकतना लायक करून शिकून लायक मार्क काडलेले लायक काम मेळना सुखार आसता ಸ್ವಲ್ಪ एक्सेप्शन्स आसता ना म्हूण ना की लायक शिकिल जेन्ना ही प्रारब्धान कसं की सम काम न्ही मेळना अशें दुख्ख भोगतील जेन्ना आमी पळयताचे जाल्यार ते 100 इंतू ಸ್ವಲ್ಪ ಜನ एक 10 ಜನ ಮುಣಿತ ಜಲರಿ कोण मस्त कष्ट भोगला तांणी मागीर सुख भोगचे आमी पळयताचे कळ्ळें. सुखम वा यदि वा दुःखम प्रियम वा यदि वा अप्रियम प्राप्तम उपासीत हृदयेन अपराजितः सुख की दुःख की प्रिय की अप्रिय की खंयचे वेळा कसले मेळटा ते धैर्यान अनुभविसुका. ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ಸುಖ ಇಲ್ದನ್ ಭಾರಿ ಸಂತೋಷ ಜೊತೆ ದುಃಖ ಇಲ್ದನ್ ಮಸ್ತ್ कुगवताची अशी पुरे जवचकनज म्हूण सांगून भीष्म सांगता. भीष्म सांगता सुखम वा यदि वा दुःखम प्रियम वा यदि वा अप्रियम प्राप्तम उपासीत हृदयेन अपराजितः सुख की दुःख की प्रिय की अप्रिय की म्हळ्यार आमकां संतोष जातकी दुःख जातकी सुख असतं की कष्ट असतं की कळवा खंयचे काला खंयचे आमकां देव दिता ते धैर्यान आमी स्विकार करून अनुभव करका. पळय चढावती जनाक सूख येतना भारी संतोष जाता दुःख येतना मस्त मन कुगवता दोन्ही मनाचे दौर्बल्य म्हणून म्हणटाचे. तशी मनुष्य जावन जन्म आयली नंतर 100 नमुनेचे दुःख आसतले भंय आसतले शोक आसतले जाल्यार पुरे जना येतवे म्हूण म्हणल्यार प्रश्न युधिष्ठिराक हो मनुष्य जावन आशिल्ले पुराय जना अशें आसतवे. तेन्ना भीष्म सांगताचे ना पुरे जना येना कोणाक आत्मज्ञान आयला तांकां सुख दुःख ह्या परे कसले भंय आसना. अत शोकस्थान सहस्राणि भयस्थान शतानि च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम शोकाचे मूल हजारस भया मूल मस्तस जलरे कोणाल निमती कोणाक हें शोक ताण निमगेल युधिष्ठिरा पुराय जन आसता कोणा हें शोक दुःख आसता म्हळ्यार कोणा ज्ञान ना कोण अज्ञानी कोण विद्यावंत न्ही कोण मद भरलेले मात्सरे भरलेले तांकां मात्र दुःख चड जावचे शिवाय भरलेले पुरे जनाक ना. तांतूय संपूर्ण ज्ञान कोण आसता आत्मज्ञान कोण आयला तांकां कसले क्लेश ना हे पुरे म्हूण. तशें जावन मनुष्य जावन जन्म आयले नंतर साध्य जालेले तितले साधन करका कितले जाता तितले आध्यात्मिक विशय मना व्हरून घेवका कितले जाता तितले शास्त्रार्थ ज्ञान पावका तेदन दुःख शोक भंय पुरे उणी जतर येता. बुद्धिमंतम कृतप्रज्ञम शुश्रूषम अनसूयकम दांतम जितेंद्रियम च अपि शोको न स्पृशते नरम. बुद्धिवंत कोण आसा म्हळ्यार ज्ञानी म्हूण येता प्रज्ञावंत कृतप्रज्ञ पळय ज्ञानांतूय ज्ञान म्हळ्यार परोक्ष ज्ञान म्हूण आसता प्रज्ञावंत म्हळ्यार परोक्ष ज्ञानी म्हूण लेख्या. ज्ञान पावचें म्हूण म्हळ्यार आमी शास्त्र पुस्तकांनी वाचून पावचें ज्ञान आसा पळय तें परोक्ष ज्ञान तितलें मांद्र आसल्यार दुःख न्ही दूर जाता म्हूण सांगूं जायना. कोणाक परोक्ष ज्ञान मेळ्ळा तांकां दुःख येना. आनी शुश्रूषम अनुसूयकम आमकां ज्ञान जावका ताजे खातीर आमी गुरू शुश्रूश करचें एक चांग गुरू धरचें गुरू शुश्रूश करचें. आनी कोण अनसूयकम कोणाक हे असूये म्हणलेले गुण ना की दांतम इंद्रिय निग्रह केलो की कळवा. तशी क्षमा हे पुरे आशिल्ली की शमदमादी गुण म्हणचे तांकां दांत म्हळ्यार इंद्रिय निग्रह केलेलो तितली जनाक दुःख म्हणलेले जिवनांतू येयना म्हळ्यार आतां शोक दुःख भंय जेवचे खंयचे निमती मेगेले आमगेले मिगेल बायल मिगेल चेडूं मिगेल संपत्तू मिगेल घर मिगेल आनम्मा मिगेल बंधू बांधव अशें पुरे आशिल्लें मेगेले 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 म्हूण. आतां मेगेले म्हळेले देहाचे अभिमान आमी त्याग केल्ले म्हूण जाल्यार शोक दुःख भय कसलें ना. हांव मेगेले म्हळेले ममकार अहंकारा निमती हे पुरे सुख दुःखादी अनुभव जेवचे. केन्ना आमी आध्यात्मिक ज्ञान पावन हे ममकार आनी अहंकार दूर करता की तेदना दुःख शोक भय पुरय नाश जाता. यद्यत् त्यजति कामानां तत् सुखस्य अभिपूर्यते. खंयचे विशयांत आमकां मस्त आसक्ती आसकी आशेस की ते पुरे आमी निवारण केल्ली म्हूण जाल्यार सूख मेळटा म्हळ्यार खंडीत.
आमगेल मन कसं की निमगिता त्या जाई या जाई मनान निमगेलेलं पुरे मना दिवच्या चमकला रे कितले की दुःख अनभयसुका जाता आम्ही तशी म्हणला नव्हे कामाची क्रोधाक मूल कारण कृष्ण भगवद्गीतेन तो यांची सांगता कशी कुर्मोंगानी यदा संहरते च अयम कुर्मोंगानी सर्वशः म्हणून कशी टॉर्टैस कुर्म म्हळ्यार आमे टॉर्टैस कच्छप ते तज्जे अंग पुरे भितरे तांडून घेत की तशी मनशान तागेली इंद्रिय पुरे भायची विषय आदी कडवचनाशी भितरी निग्रह करून घेतले म्हण जाल्यार तेदना ताका भितरी परमात्म दिश्चाक शूर जाता हाका सामान्य जना साध्य ना कोणा मनस्थैर्यस दृढ मनस तांकां मात्र शोक संतोष पुरे तडून घेवच्या जाता प्रापंचिक व्यवहार तांणी करतरसच्या पुरोची जलरी त्या व्यवहारांतो आसक्ती ममकार पुरे तडसून घेतली कितली की जन असताची धर्मम यादू त्या कुशिक ब्राह्मणा मेळ्ळी लेखली ब्राह्मणी स्त्री हानी पुरी पळे अहंकार ममकार पुरे गेल्लेल दिकून तांणी संसारासची सद्ग्रहस्थ जावनसची जल्लरी सर्व विषयावैरचे आसक्ती तांणी सोडला दिकून भारी संतोषार आशिल्ली तांणी तशी सुखम निराशा स्वपिती नैराशम परमम सुखम कोणाक आशीना तो सुखम स्वपिती निराश सुखम स्वपिती संतोषार नीद काढतकय तो कळवे कोणाक आश असते की तो भारी संतोषार असता म्हणून कोणाक आश असता तानी तो मस्त दुःख भोगता म्हणून आणि कार्यदक्षते म्हळ्यार कसं जालें म्हणटाना भीष्म सांगता खंयचें काम करतना श्वः कार्यम अद्य कुर्वीत पूर्वाह्णे च अपराह्णिकम पाय कसं की करता करून कसं की काम सांगला कोरका म्हण लेखला जाल्यार तें काम आजी केल्यार लायक आनी दनपार नंतर कोरया म्हण लेखना नाशी कसलं काम मन आयलें ते वेळारी केल्यार लायक इतें म्हळ्यार पायी जो मागिरी जो अनेक क्षण कोणाक सलजत म्हूण सांगू जतवे ना न्हय मरण येवच्या पुरो जेव कोरका म्हण लेखील काम करना नशी विंगड कामांत व्यस्त जेवच्या पुरोच आमी तेश्चावन जीवन अनित्य तेश्चावन या गोतु सुखात अनित्यम खलु जीवितम पुराय जनाल जीवन अनित्य अशाश्वत तेश्चावन धर्माचरण कोरका जलारी केदन कोरका म्हणून युधिष्ठिर निमगीत पडे धर्माचरण एक योग्य प्राय म्हणसवे तेदन ना म्हणटा भीष्म धर्माचरण युवप्रायंतु कोरका युवैव धर्मशील इतक म्हूण म्हळ्यार जीवन अनित्य जावन आसा आमी 60 वर्ष नंतर कितकी जनान म्हणूस स्वाध्याय प्रवचन या पुरे 60 वर्ष जेवोबा मागीर सत्संगाक आनी वचा 60 पशी फुडें कितले सुख भोगूच्या तितले सुख भोगपाक 60 वर्ष तूं वंता म्हणलें गॅरंटी आसवे धर्मराया एक पंत भिमान म्हणलेलें की कोण की तेगेले याचन करूं येतना पायो आज जाल्ले वेळू म्हूण म्हणलेलें तर भीम म्हणाल की अण्णा पाय तूं वस म्हूण कशी सांगता ताणा येईल तेन्ना तूं दिवका न्हय धर्मराया ते एक व्हडलें ज्ञानोदय जाता बहीण न्हय पाय करता म्हूण म्हणलेलें काम पाय आमी आसा की ना की तेश्च्यान आजी काम करता तांतूय धर्माचरणेक वेळू काळू म्हूण ना कितलीसान प्रयर धर्माचरण करूं शूर करताचें तितली लायक ह्यांतूय परांतूय सुखय मेळटा संतोषय मेळटा आनी आमी लेखचे यव्वनांतू आमी कितली सूख भोगू जाता तितली सूख भोगू का मागीर आध्यात्मिकते दिकड वचा म्हणल्यार ते अविवेक जाल्ले इतक म्हळ्यार यव्वनांतू स्वेच्छाचार आसल्यार सुख भोग भोगतर आसल्यार मागीर स्वभाव तोच जालो म्हण जाल्यार कश्ट मानतारपणार सुख भोगुया म्हण दिसता खावया म्हण दिसता जेवया म्हण दिसता भोवया म्हण दिसता हेंची जाल्ले म्हणटना देवाल करचें केदना नास मागीर विद्ये विषयाने सांगतो नास्ति विद्या समम चक्षुः नास्ति सत्यतमम तपः नास्ति राग समम दुःखम नास्ति त्याग समम सुखम विद्ये जावो ज्ञान तक्का समान जावन आशिल्लें दोळ ना म्हणटा म्हळ्यार आमकां ज्ञानचक्षु म्हूण आसल्यार आमी सर्वय स्पश्ट जावन पळोव येता आनी तपस्सू म्हळ्यार ओड तपस्सू कसो म्हळ्यार सत्य समम न तपः पळय सत्य सांगता म्हूण आमी लेखला तेची ओड तप न्हय वे सत्य सांगच्या म्हूण जतवे केन्नाय सत्य सांगचें म्हूण म्हळ्यार कितले कश्टच पळय एक सत्यनिश्ठर चोलका जाल्यार ताजे तितले ओड तपसूं ना म्हूण मागीर नास्ति राग समम दुःखम मस्त राग म्हळ्यार आसक्ती आशे पशी ओड दुःख ना आजे पशी पुढे पळयले ते जाय हे जाय अनेक जाय दुसरेक जाय म्हळ्यार आशेस म्हणजे जाल्यार ते मेळना नातले दुःख नास्ति त्याग समम सुखम त्याग
खंयचेय नाका हेवय नाका तेवय नाका अन्य काही नाका दुसरे काही नाका इंद्रिय आसक्ती त्याग करचे कळवे संपत जाय म्हणून कसले आश असल्या त्या त्याग करचे त्याग 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 केल्ले म्हणजे ताजितले व्हड सुख ना कसले ना आमगेला कोणाले भंय ना कसले असल्या मान्न माय चोर येता की अन्य येता की दुसरे येता की म्हण म्हळ्याल भय तशें जावन अन्य कसं म्हळ्यार सुख दुःखादी विशयी सांगताचे भीष्म सुख म्हण म्हळेले अनुभव आमकां कळका जाला रे आमी दुःख बघून सुखा सुख बघून आशिल्ल्याक दुःखाचे अनुभव नातला ते सुख म्हण दिसना तो रुटीन मेगल लाईफ अशीच म्हण लेखता तरी सुख सुखा विशयी कळका जाल्यार दुःखन बी सुखा दुःखा विशयी कळका जाल्यार सुखन बी सुखा तशी कष्ट अनुभविसिल्या मात्र इष्ट कसा म्हण कळटा तशी अन्य कसं म्हण म्हळ्यार पळय केन्नाय पोट भरून असलं रे ते जेवणाचे सुख कसं म्हण म्हळ्यार कळतवे एक दीस भूक जेव आमकां जेवण मेळना नाशें राबो तेन्ना आमकां दुसऱ्याले भुकी अर्थ जेत पळय ओ भूक म्हळ्यार इतले कश्ट आसा म्हण तेंचे आमगेले पोट केन्नाय भरतर असलें कोणाय येवन 4 दीस जेवण कर न्ही दुड्ड दी म्हळ्यार आमगेलें मन करगना इत्या म्हळ्यार आमकां भूक म्हणलेले पोट म्हणलेलें भरून आसता केन्नाय कातर आसता एका मागशी एक तशें जावन कष्टाच विशयी गोत आशिल्ला सुखाच विशयी गोत आसता सुखा विशयी गोत आसल्या कष्टा विशयी गोत आसता भूक आशिल्ल्याक जेवणाचे महत्व कसं म्हण गोत आसता तान आशिल्ल्याक उदका महत्व कसं म्हण कळटा अकिंचन हा सुखम शेते समुतिष्ठती चैवच कोण अकिंचन म्हळ्यार कसले नातील कोण आस पळय दुर्बळ म्हणले के सुखम शेते तो आरामेर न्हिदता इथे म्हळ्यार ताण कळून घेवचे कसले ना समुतिष्ठती चैवच रात्र न्हिदतना सुखार न्हिदता सकाळ उठयतना सुखार उठयत की इथे म्हळ्यार तागेले कसले ना जाल्यार श्रीमंताक निद्रेचे सुख मेळना काय अनुभवाक इत्याक म्हळ्यार धनवान क्रोधलोभाभ्याम आविष्टो नष्टचेतसः तिर्यगीक्षः शुष्कमुखः पापको भ्रुकुटीमुखः दुड्डू चड जल्लेल तशी आनीक जेवका म्हण म्हळ्यार आशे ते आशेन लोभान कोप ताजे परिणामान बुद्धी भ्रमित जाल्या बरी जाता कळ्ळें केन्ना पडल्यार तांणी भुवे गांठी घालून दोळो गुरगुरान कळ्ळें पळयतर सुद्दां न्ही इत्याक तितले लाभ मेळ्ळी तें काम जावपा आशिल्लें हें काम जावपा आशिल्लें तें जायनी हें जायनी म्हूण सदा सर्वकाळ चिंतेंत बुड्ड नासताचें म्हणटाना श्रीमंताक सुख खंय दुख न्हू तांणी कोपयल्यार कठोर उतर उलयताच काय तशी श्रीमंतिकेची आशेस पळय ज्ञान अपहरण करता तशी धनसंपत्तू आयलो म्हणजे दुरभिमान येता कोणाक संपत्ता दुराभिमान आस आमची यमन दुरभिमान म्हणटाची आवत बारी यवनिगू हांव सांगिल्लें तशी पुरोजन आयकुका रुपा दुराभिमान आसता केल्या जनाक हांव सत्कुल प्रसूत म्हळ्यार दुराभिमान आसता हांव व्हडली पोस्टार आस अधिकार दुराभिमान म्हणटाची हें पुरे धनसंपत्ताचे यवनाचे रुपाचे कुलाचे अधिकाराचे हें दुराभिमान आस म्हण जाल्यार ज्ञान गेलें तांगेलें कडेर म्हणटना आमी कसं करता म्हणून कळना लोकमर्याद म्हणलेले कसं शिष्टाचार म्हणटाची ते अतिक्रमण करून वट्रास कसं की रितीर जीवन करताचे तशें न्हू परम दुःखानां बुद्ध्या वैषजम आचरेत म्हण वैषजम म्हळ्यार चिकित्सा परम दुःखानां मस्त दुःखी कोण आसाची तांकां बुद्धी तांगेले वैद्युक इत्या म्हळ्यार बुद्धी असल्या मान तांकां कसले दुःख बगूका कसले आश पावका नज्ज हे पुरे कळटा नानातल्या कळना आनीक आत्महत्ये विशयी येता तेदना तो सांगता असची धर्मराया असल जन कसं आशी विशय यांच्या त्यांच्या नक्क जल्लेल सकडे आशी हाजी निमती जावन कळबे मागीर आमकां तें मेळना म्हूण म्हणटना निराश जालें निराशेन पांचे नाका म्हूण दिसून आत्महत्या करून घेताची जाल्यार मनशान विंगडजन खंयचेय प्राणी आत्महत्या करून घेना तशें मनशाला विशय म्हणना वॉटरसे आत्महत्या जेवची मनशाला तुजी ताजे खातीर भीष्म सांगता मनुष्य जन्म म्हळ्यार श्रेष्ठ जन्म तांतूय मनुष्य जन्मांत ब्राह्मण जन्म आयलेंच म्हळ्यार आनीक श्रेष्ठ ब्राह्मणालांतूय वेदांग पारंगत जल्ला श्रोत्रिय जल्ला म्हण जाल्यार आनीक श्रेष्ठ असले महत्व ब्राह्मण केला पंत आत्महत्या करून घेताची तांगेलीतले मूर्ख कोणय आसच वे नानवे जन्म आयली नंतर मोर उतय चांग करून जीवन कोरका दुडिमी कोरका खावका जेवका म्हणून इलेक्ची न्ही जन्म आयली नंतर मरण पाव पर्यंत चांग जावन आसूं का बाई
आरोग्य की सकट राखून घेवन साधन करचे खातीर आमकां देवान हें मनुष्य शरीर दिलेलें हात पांय मात्ते पळय दिल्लेले म्हणल्यार कळका. अहो सिद्धार्थता तेषाम येषाम संतीह पाणयः म्हणून भीष्म म्हणटा. कोणाक देवान दोन हात सक्षम जावन दिला की त्यांनी सिद्धार्थ म्हणले की इथे म्हळ्यार दोन हात दिला जाल्यार त्यांनी कसलेची साधन करूं जाल्यार हातू पायू मन देह अंगांग पुरे घटमुट्ट आस आरोग्यकर जावनस म्हण जाल्यार ते मनीस तांगेलीतले श्रीमंत कोणीय नांची म्हूण इत्याक म्हळ्यार साधनेक अनुकूल कर जावन वचूचे देह मेळ्ळा साधन करच्या समजावन वचूची बुद्धी मेळ्ळा म्हण जाल्यार त्या मनुष्य देहान कितले साधन जाता कितले सार्थकता करून घेवीत तसल देह आत्महत्ये करून व्यर्थ करून घेवची न्ही तशें मूर्खतन म्हूण म्हणटाचे. आतां हे जन्मान तो आत्महत्ये करून घेतली म्हणले क्या मुखारसून जन्म आमकां मनशालो मेळटा तंतू आमी कसले साधन करताची हें पळय खंडीत लेखू जत्वे ना नमे तशें मनुष्य देह मेळ्ळेले तेन्ना मन बुद्धी इंद्रिय पुरे निग्रह करून घेवन साधन करता शिवाय कसकी कष्ट येईल एक सान कष्टा भिवन आत्महत्या करून घेवची न्ही. आता चांगला पळय मांस खावन अभ्यासनातील ब्राह्मणा मांसाची रुची कसा म्हणून कळतवे उडगसो येना ताका कोण पिवंडस पळय ताका मात्र पिवचे म्हळ्यार कसले म्हूण येता पियीना न तिल्याक ते पिवचे म्हळ्यार चटाचे उडगस येतवे ना नमे तशी आतां मनाक आमकां कसलें अनगत्य कामन ना म्हणजे आमकां ताजे विशयूय ना म्हणजे जाल्यार मन संतोशार आसता संतोशार आस म्हणजे आत्महत्या करून घेवचें अगत्य आसवें ना नमे आमकां खंयच्याची परिचय जाता पळय ताजे अभाव मात्र आमगेल्या मना वता अयो आमी फुडें अशें आशिल्लें तशें आशिल्लें आतां ना नमे म्हूण तेंचे आमी फुडें दुखून एक लेख आशिल्लें म्हूण जाल्यार आमकां खंयच्याचे अभाव आसा म्हूण सांगूं जातवें ना नमे तशें जावन आत्मोन्नतीक विरुद्ध जावन कसले आहार सकडस पळय ते पळय घेवचे पिवचे करना नातला रे आपणा नातला रे पळयना नातला रे ताजे वयर कसले आशी आसना आमकां हाजे निमती चांग शिवाय दुख्ख म्हूण ना कसले की एक भोग वस्तू आश जाल्ले ते आमी आमकां नाका आमी अनुभविसी न्ही म्हणलेले नियम पालन करचें श्रेश्ठ कळ्ळें आमकां नाका ते आमी ते अनुभविसूचेय नाका ताजे आशेय नाका कसले नाका तशें जावन खंयचेय एक विशयांत आमकां आसक्ती अनगत्य आसक्ती नाकाचे नाका कसकस आशी आकांक्षास म्हूण जाल्यार ताका बली जाताचे आमी दुख्ख जाता तशें जावन आसेक दास जावच्या नज म्हूण म्हणटाचे आसेक कोण दास जायना तांकां दुख्ख आसना दुख्ख आशिल्ल्या जनान मात्र आत्महत्या करून घेवचें तशें जावन आत्महत्या करचें महापाप म्हूण लेखून मनुष्य जीवन मेळ्ळें तेन्ना ताजी सार्थकता करूंक पळोवका म्हूण मागीर सृश्टी विशयांनी निमगिता युधिष्ठिरू भीष्म प्रपंचाची उत्पत्ती कशी जाता म्हणून सांगताची ते कसले म्हूण म्हणलेले पैकी दिसाचे भीष्माले उपदेशांत आमी पळोवया आजी सांगिल सरवे मध्वांतर्गत श्रीकृष्ण परमात्माले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.